जे ग्रामपंचायत लिपिक आहेत दापोडे गावचे त्यांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते हे 200 रुपयाचे कॅश प्राइस आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे विष्णू पाटील याला. विष्णू पाटील या आपलं 200 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जायचं. विनिंग शॉट विजय षटकार ज्याने पेश केला संघाचे कर्णधार देखील आहेत. सो वेल प्लेड. बैक टू द कमेंट्री बॉक्स सिद्दीक बाबे सर. धन्यवाद जयवंत पाटिल. दोस्तों लौट चलते हैं डीपीएल क्रिकेट की दुनिया में, जहां पे सुख संपदा स्पोर्ट्स ने टॉस जीता है और टीए पाटिल स्पोर्ट्स को बल्लेबाजी की दावत दी है. नंदेव पाटिल टीम के कैप्टन अपनी टीम के साथ तैयार, दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए. टीए पाटिल स्पोर्ट्स के नाम भी बहुत अच्छे रहते हैं. नंदेव पाटिल जिनके के अभी भी ओनर है टीम के, सुख संपदा टीम के कैप्टन है. आप देख रहे हैं दापोडे प्रीमियर लीग. क्रिकेट का जादू सर चल के बोल रहा है, अक्खा दापोडे खेल रहा है. दापोडे प्रीमियर लीग में आप सभी का हार्दिक स्वागत है. मेरे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं पिछले 3 दिन से दापोडे प्रीमियर लीग में रंग भरने वाले जयवंत पाटिल. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. दापोडे गौरव दापोडे प्रीमियर लीग 2020 चा ग्रँड फिनाले डे अंतिम दिवस आहे आणि बघूया मानाचा करंडक कोणता संघ इथून घेऊन जातोय दापोडे गावामध्ये. सर्व संघांनी कंबर कसलेली आहे हा चषक मानाचा चषक पटकावण्यासाठी. यस सुपर संडे में आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं दापोडे प्रीमियर लीग डीपीएल में दोनों ओपनर्स बीच मैदान पर देवानंद और कुंदन. गेंदबाजी के लिए टीम के कैप्टन नंदेव पाटिल गेंदबाजी को आए, सुख संपदा के कैप्टन है, जबकि सामने टीए पाटिल स्पोर्ट्स दापोडे है. निश्चितच दोन्ही संघांसाठी करो या मरो जी ही लढत आहे, हा सामना आहे. यस इस मैच की विजेता टीम मेरे ख्याल से सेमीफाइनल में जाएंगी. यस तो ये मैच दोनों टीमों के लिए बहुत ही इम्पोर्टेंट है और अपेक्षा करते हैं कि बहुत ही कांटे की टक्कर रहेंगी. दोनों टीमें एड़ी चोटी का जोड़ लगाएंगी डीपीएल में क्वालिफाई सेमीफाइनल में होने के लिए. ज्ञानदेव अंपायर उमेश केनी और अंपायर सुभाष पाटिल ऑनफील्ड अंपायर. नंदेव पाटिल सामना करेंगे बैट्समैन देवानंद. राइट आर्म ओवर द स्टंप्स गेंदबाजी कर रहे हैं. छोटे रनअप से पहली गेंद ऑन दी आप हवा में खेला, फील्डर मौजूद है लॉन्ग ऑन पे. पहली गेंद पे पहला झटका लगता हुआ बढ़िया शुरुआत कैप्टन की. सिर आसमान में गेंद आसमान में. और जब पहला विकेट पहली गेंद पे गिरता है तो जो फील्डिंग साइड है खासतौर से सुख संपदा उनके कैप्टन ने विकेट लिया तो उनका उत्साह और विश्वास बढ़ता हुआ. निश्चितच निखिल याने अफलातून झेल टिपला. कॅचेस विनिंग द मॅचेस झेलाला खूप महत्व असते क्रिकेटमध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन. देखना है कि आउट होके जा रहे देवानंद 0 का चश्मा पहना. कुंदन का साथ निभाने के लिए इस वक्त बैट्समैन संजय आए हैं. देवानंद पाटील संघाचा संघनायक मात्र पूर्णपणे फ्लॉप ठरतोय या सामन्यामध्ये आणि 0वर बाद झालेला आहे. कुंदन पाटिल सामना करने जा रहे हैं. पनामा हेड कैप उन्होंने पहन रखी है. हालांकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में कई बैट्समैन थे, सुनील गावस्कर, जहीर अब्बास, डेस्मन हैंस, डेविड गावर, इनकी पहचान थी पनामा हेड कैप. ओ लॉन्ग वे शफल अपील, लेकिन अंपायर सहमत नहीं. रन पूरा करते हुए वहां पर लॉन्ग वे शफल लेग बाय का इशारा वहां पे आता हुआ. फाइन लेग की तरफ खेलना चाहते थे, मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ.
अपील को नकारा था वहां पे अंपायर उमेश केनी ने। आज कुंदन पाटिल की एक खासियत है कि हमेशा वो पिक्चर में रहते हैं, आज ग्राउंड में आप उनको देख रहे हैं। लेकिन गेंदेव पाटिल जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं और बढ़िया गेंद, फिर से सवाल, इस मरतबा आउट, एलबीडब्ल्यू। एक और झटका लगता हुआ। कमाल की बॉलिंग कर रहे हैं गेंदेव, क्या कहेंगे चेमन? बैक टू बैक दूसरा विकेट लिया है एक इंपॉर्टंट मैच में। अतिशय चांगली गोलंदाजी, जबरदस्त अटॅक, बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी बघायला मिळते ज्ञानदेव पाटील याची। संघाचा संघ नाही काय, कॅप्टन लीडिंग फ्रंट असं म्हटलं जाते आणि जबरदस्त अटॅक ज्ञानदेव पाटील याचा। पॉलिटिक्स की दुनिया में नाम कमाया, क्रिकेट की दुनिया में नाम कमाया, स्वयं क्रिकेटर हैं 40+ के और तुलसी रत्न कन्या योजना के वो बानी भी है। निश्चितच 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे संस्थापक अध्यक्ष देखील आहेत। त्यांनी 2008 सिद्दीक बाबे सर बरोबर 40+ क्रिकेटला कुठून सुरुवात झाली असेल तर भिवंडी तालुक्यामधून, आणि त्याचं सर्व श्रेय जाईल कुंदन पाटील साहेबांना। कुंदन पाटिल का साथ निभाने के लिए नए बैट्समैन हनुमान आए, लेकिन कठिनाइयों में गेंदेव पाटिल अपना पूरा ज्ञान गेंदबाजी में लगा रहे हैं। दोनों भाई अपने भाई के लिए बॉल, कमाल की गेंद, यॉर्कर लेन और स्टंप्स को बिखेरती हुई गेंदेव पाटिल का जलवा गेंदबाजी का सर चढ़ के बोल रहा है। नहीं रहे कि गेंदेव पाटिल क्रिकेट से दूर रहे हैं। What a magnificent bowling in mandatory power play from Gendev. Look at that. Beautiful Yorker. Batsman on his front foot. Himself York and gets ball. अतिशय चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजी बघायला मिळते। 4 चेंडू टाकले आहेत, फक्त एक अवांतरच्या रूपाने धाव मत दिलेली आहे आणि तब्बल 3 गडी बाद केलेले आहेत। ऑन हॅट्रिक वर येते आणि पहिली हॅट्रिक पूर्ण करण्याचा मान ज्ञानदेव पाटील मिळवतोय की नाही बघायचं आहे। देखना है कि दापोडे प्रीमियर लीग का पहला हैट्रिक होता है या नहीं। कुंदन पाटिल का साथ निभाने के लिए नए बैट्समैन प्रफुल्ल आए हैं, लेकिन कुंदन पाटिल को भी पता है कि करो और मरो का मैच है। बैट्समैन वो रहता है जो खुद भी खेलता है और सामने भी खिलाता है। राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मर्तबा अच्छा यॉर्कर, बल्ले की जड़ से गेंद फ्लाई स्लिप से होती हुई शॉर्ट थर्मेन पर। अच्छी सोच की गेंदबाजी करे गेंदेव पाटिल, लगातार विकेटों पे रखा है, बैट्समैन को स्ट्रोक के लिए जगह नहीं दे रहे। अतिशय चांगली कंट्रोल गोलंदाजी बघायला मिळते, अचूक टप्पा, लेंथ, लाईन आणि योग्य दिशा बघायला मिळते ज्ञानदेव पाटील द्वारा। ज्ञानदेव पाटिल राइट आर्म ओवर द स्टंप, छोटे रनअप से 2 रन 3 विकेट। इस मर्तबा फ्लैशी कवर ड्राइव किया है, बढ़िया फील्डिंग बैकवर्ड पॉइंट पे, 1 रन बना, दूसरे की कोशिश और कुंदन पाटिल को जाना होगा रनआउट के रूप में। चौथा विकेट गिरता हुआ और क्या घटना, पूर्ण ओवर करते हुए यहां पर गेंदेव। ओवर के बारे में एक कैप्टन अपनी तरफ से इससे ज्यादा क्या दे सकता है। 1 ओवर 3 रन और 4 विकेट गिरे, 3 विकेट लिए वहां पे ज्ञानदेव पाटिल ने। इट हैज बीन अ वंडरफुल बॉलिंग फ्रॉम कैप्टन ऑफ सुख संपदा। घातक गोलंदाजी केली आहे ती ज्ञानदेव पाटील यांनी पहिल्या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये, आणि या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट षटक ज्ञानदेव पाटील याच्या नावावर, कारण फक्त 3 धावा दिल्या आहेत आणि गडी बाद केलेले आहेत ते तब्बल 3। आपको लगता नहीं कि प्रफुल्ल ने जो दूसरे का कॉल दिया था वो कहीं ना कहीं जल्दबाजी थी, क्योंकि कुंदन पाटिल के पास क्षमता थी, विकेटें जल्दी गिरी थी कि वो विकेट पे खड़े रहते, लेकिन कहाँ जाता है क्रिकेट में जर आणि तर,
अगर और मगर को कोई जगह नहीं. निश्चितच मंदास याची प्रशंसा करावी लागेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये कुंदन पाटील हा धावचिच्च रूपाने बाद झालेला आहे. मंदास को गेंदबाजी के लिए बुलाया गया है. देखना है मंदास कितनी बिंदास गेंदबाजी करते हैं. लेकिन क्या बॉलिंग की थी नैनदेव पाटिल ने, घातक गोलंदाजी. वेलकम युवा नेते युवा अधिकारी विकासजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत. नितेश पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत दापोडे प्रीमियर लीग 2020 मध्ये. क्रिकेट का जादू सर चढ़ के बोल रहा है. अक्खा दापोडे खेल रहा है. राइट आर्म राउंड विकेट, फुल टॉस गेंद, स्विंग कर दिया गेंद को. डीप मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद है. एक से ज्यादा कुछ भी नहीं. बढ़िया थ्रो पहुंचा था डीप से. एक से स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रनों पे पहुंचा है और 4 विकेटें गिरी है. लग रहा है कि रनों और विकेटों के बीच में दौड़ लग गई. मंदास सामना करेंगे उनका बैट्समैन चरण. 2 खिलाड़ी विकेटों के पीछे हैं. दूर दूर तक फैलाया हुआ फील्ड है. इस मर्तबा रूम बना के खेलने की कोशिश. दूसरे मोहल्ले में गेंद थी, वाइड घोषित किया अंपायर ने. 1 रन स्कोर में और बढ़ता हुआ स्कोर 5 पे पहुंचा है. राइट आर्म ओवर द विकेट जा रहे हैं. 5 रन. स्विंग करने की कोशिश. गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची भी रही थी और लेंथ बहुत अच्छी थी. आगे रखा था बैट्समैन के. अतिशय चांगली गोलंदाजी. ज्ञानदेव यांनी जे पहिले षटक हाताळले त्याच्या पावलावर पाऊल ठेवताना गोलंदाज मंदाज देखील अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. जीटीसी का सुंदर टेलीकास्ट, बिग बॉस ऑफ टेलीकास्ट वर्ल्ड. इस मर्तबा खींच के मारा है. क्या गेंद मैदान के बाहर नहीं, अंदर. बढ़िया कैच. आज जो भी हो रहा है वो सुखद हो रहा है और सुख संपदा के हक में हो रहा है. दमदार था, लेकिन क्या गजब का कैच पकड़ा है वहां पर. देखिए मैं टीडीपीएल से मैं देख रहा हूं कि कैचिंग बहुत अच्छी हो रही. निश्चितच चेतन याने मिड विकेटला अफलातून झेल टिपलेला आहे. कॅचेस विनिंग द मॅचेस. क्रिकेटमध्ये सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. पकड़ो कैच जीतो मैच. एक्सलेंट टेकन. इस तरह के कैचेस आसान नहीं होते जब आप बाउंड्री लाइन पे फील्ड कर रहे हो. चेतन ने इस कैच को पकड़ा है और वही कहानी है. 5 रन 5 विकेट. रन और विकेट बैलेंस में चलते हुए कहीं ना कहीं पलटवार करना होगा टीए पाटिल स्पोर्ट्स को, क्योंकि नए बैट्समैन बल्लेबाजी को आए गणेश, जबकि सामना करने जा रहे प्रफुल्ल 2 पे खेल रहे हैं. इस मर्तबा हुक कर दिया है. फील्डर मौजूद है और 6ठा विकेट गिरता हुआ. और कहना होगा कि आसमान में तो कोई बादल नहीं, लेकिन कठिनाई के गहरे बादल मंडलाते हुए टीए पाटिल स्पोर्ट अब विकेटें आगे निकल गई है. 5 पे 6 विकेटें गिरी है और इससे कहते हैं पूरी तरह से व्हाइट वॉश बल्लेबाजी को किया जा रहा है. पहले नैनदेव पाटिल ने और उसके बाद मंदास ने जिस तरह की बॉलिंग की है. प्रशांत याने अतिशय अफलातून झेल टिपलेला आहे. जबरदस्त कॅचिंग प्रॅक्टिस बघायला मिळते सुख संपदा संघाकडून. देखिए मंदास इतने बिंदास इसलिए हुए कि नैनदेव पाटिल का जो ओवर था वो बहुत ही घटनापूर्ण था, जहाँ पे उन्होंने 4 विकेटें ली थी. 3 विकेटें ली थी, 1 रनआउट हुआ था. और उसी प्लेटफॉर्म पे जब आपको प्लेटफॉर्म अच्छा मिलता है तो फिर आप आगे बढ़ते हैं. देखना है कि मंदास हैट्रिक पे आए हैं. नैनदेव पाटिल हैट्रिक नहीं कर पाए थे. नए बैट्समैन आए हैं सचिन, जबकि सामना कर रहे हैं गणेश.
कुछ जाकर समझाया वहां पर गेंदबाज को। 2 पे 2 विकेट लिए। अब ये क्या टिप्स हैं वहीं बेहतर जानते हैं। फुल टॉस गेंद, बल्ले के मुंह को खोला, स्टीयर किया गेंद को डीपीश गली में, 1 रन। देखिए जब दबाव रहता है तो क्या हालत रहती है। हालांकि लॉलीपॉप जूजी फुल टॉस थी लेकिन उस पर बड़ा शॉट नहीं लगा। 6 रन और 6 विकेट, रन और विकेट बराबर चलते हुए। आता मात्र इथून पार्टनरशिप करावी लागेल। एक चॅलेंजेबल आणि फायटिंग स्कोर जर ठेवायचा असेल तर टी ए पाटील अँड कंपनी या संघाला विकेट देखील शाबूत ठेवावे लागतील। यस, आपको कम से कम 5 ओवर खेलते हैं तो रन खुद ब खुद आएंगे। अब विकेट तो बचाना होंगे। मंदास राइट आर्म ओवर द स्टंप्स, पंच किया है, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, गेंद कवर बाउंड्री के बाहर जाती हुई, 4 रन। पंच और सचिन ने कहा सचिन आला रहे। चौका आता हुआ यहां पे पहला। 2 ओवर की समाप्ति, रन बने 10, विकेट गिरे 6। बचे हुए 3 ओवर में क्या होता है, पिछले 3 दिन से जो रंग बढ़ रहे, कमेंटेटर जयवंत पाटिल माइक्रोफोन पर आपके साथ। धन्यवाद सिद्दीक बाबे सर। तर बघूया हा जो सामना आहे प्रेक्षकांच्या माहितीकरिता सुख संपदा वर्सेस टी ए पाटील अँड कंपनी या 2 संघांमध्ये, दोन्ही संघांसाठी करोया मरोची ही लढत आहे। हा सामना आहे, जो जिंकेल तो सेमीफायनल साठी क्वालिफाय करणार आहे। जबरदस्त टॉप इन्काउंटर 2 संघांमध्ये बघायला मिळते। देखिए गेम प्लान बहुत अच्छे से कर रही है सुख संपदा, क्योंकि ज्ञानदेव पाटिल को कंटिन्यू रखा गया है। और कहा जाता है कि लोहा गरम हो तो हथौड़ा चलाना चाहिए। निश्चितच नाणेफेक जिंकून जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो 2 षटकांपर्यंत योग्य निर्णय वाटतोय ज्ञानदेव पाटील याचा। उर्वरित आता मात्र 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील त्या टी ए पाटील अँड कंपनी या संघाला। खेळपट्टीवर गणेश आहे, मोठी क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची, त्यानंतर त्याला साथ देण्यासाठी सचिन याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी आहे, मोठे पटके खेळण्यासाठी हा माहिर असलेला फलंदाज आहे। वैसे भी भिवंडी तालुका में लग रहा है कि दापोडे के इस वीर तानाजी क्रीड़ा नगरी में ही क्रिकेट ज्यादा इस सीजन का हो रहा है। ज्ञानदेव राईट आर्म ओव्हर द विकेट, चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय। बघूया पहिली धाव पूर्ण करते गणेश, फक्त एकच धावसंख्येवर समाधान। धावसंख्या हळूच पुढे सरकताना धावफलकावर 11 धावा। जयवंत, नंदेव पाटिल स्वयं इसलिए गेंदबाजी के लिए आ रहे हैं कि उनको पता है ये जो जोड़ी है इसको अगर तोड़ा जाए तो दबाव बढ़ सकता है, लेकिन सचिन भी अलग इरादों से इस वक्त मैदान में। ॲब्सोल्युटली ट्रू सिद्दीक बाबे सर। नंदेव पाटील पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म, अतिशय चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला होता नंदेव याने, मात्र एक चिकी सिंगल बघायला मिळते। कुछ भी नहीं किया जा सकता इस गेंद का, स्विंगिंग यॉर्कर था और छोटी बैकलिफ से बचाना पड़ा था अपनी विकेटों को। ये देखिए परफेक्ट यॉर्कर। इसीलिए क्रिकेट में 2 ही चीजों का सम्मान होता है, पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर। निश्चितच बरोबर 4 फेब्रुवारी 2014 ला भारत रत्न पुरस्कार मिळवणारा भारतातला एकमेव खेळाडू आहे, मग कुठलाही क्रीडा प्रकार असो। पुन्हा एकदा ज्ञानदेव स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाल्याने अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा बघायला मिळतो ज्ञानदेव याचा। बिल्कुल, नू बगदादी ने इस वक्त ऑर्गेनाइजिंग को, कुंदन पाटिल जी को और डीपीएल को हार्दिक शुभकामनाएं दिए, कमेंट्री पैनल को भी दिए। बहुत धन्यवाद नू, आपका हार्दिक स्वागत। धावसंख्या धावफलकावर कायम आहे 12, 6 गड्यांच्या मोबदल्यात। ज्ञानदेव आमच्यापासून दूर जाताना चेंडू मात्र डावी एष्टी सोडून जातोय आणि पंच सुभाष पाटील यांचा इशारा येते व्हाईट बॉल। एक अतिरिक्त धाव मिळते। धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 13 धावा।
शॉर्ट रनअप, 7 ते 8 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा अतिशय चांगली गोलंदाजी साफ चकित केलेली आहे गणेशाला. बहुत खूबसूरत गेंद, वाइड यॉर्कर था और दिवाली के दिन अगर पटाखे ना बजे तो मजा अधूरा रहता है. ये मैच बहुत शांत और खामोश चलता हुआ. ज्ञानदेव चेंडू बघूया, ड्राईव्ह केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावते. मिडॉनवर चांगले क्षेत्ररक्षक निखिल द्वारा 1 धाव पूर्ण करते. त्यावर गणेश धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावफलकावर 14 धावा. It has been a wonderful bowling from Nandev Patil. He used the experience. What a bowling! Wicket to wicket and swinging Yorker. Extraordinary bowling from Nandev Patil. अनुभव पणाला लावलेला आहे, कारण सामना अतिशय महत्वाचा आहे. राईट आर्मवर द विकेट. चेंडू इनसाइड आउटचा फटका बघूया, क्षेत्ररक्षक झेपावतोय. मंदास चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण करते. त्यावर फलंदाज सचिन. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यात 16. क्या लगता है जयवंत पाटिल के 16 रन में 6 विकेटें गिरी है. 2 बैट्समैन अब एक पार्टनरशिप कर रहे हैं. यहाँ से टीए पाटिल स्पोर्ट्स कितने ऐसे रन बनाए जहाँ पे वो चुनौतियां पेश करे. निश्चितच इथून जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील, कारण शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. आणि या 2 षटकांमध्ये आता मात्र हाणामारीला प्रारंभ करावा लागेल. गणेश आणि सचिन यांच्यावर खूप दारोमदार असेल संघाची. बिल्कुल देखना ये है कि डेथ ओवर में कितनी धुआंधार बल्लेबाजी करते हैं. हालांकि दोनों बैट्समैन की निगाहें जम चुकी है, काफी देर से बल्लेबाजी कर रहे हैं और नंदेव पाटिल ने अपना कोटा भी पूरा किया है. गेंदबाजी के लिए चेतन को बुलाया गया है, जिन्होंने मिड विकेट पे एक बहुत अच्छा कैच पकड़ा था. नांदेव पाटील याने आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये 9 धावा देऊन तब्बल 3 गडी बाद केले आहेत. अतिशय जबरदस्त घातक आणि भेदक गोलंदाजी केलेली आहे. Great bowling spell from the experienced campaigner Nandev Patil. 2 was 9 runs and 3 important wickets. आप देख रहे हैं डीपीएल दापोटे प्रीमियर लीग. आप सभी का हार्दिक स्वागत है. या स्पर्धेचे मुख्य आयोजक कुंदन तुळशीराम पाटील साहेब, सभापती आरोग्य व बांधकाम समिती ठाणे जिल्हा परिषद, शिवसेना संपर्क प्रमुख भिवंडी ग्रामीण आणि शिवसेना गटनेते ठाणे जिल्हा परिषद वीर तानाजी दापोडे, ग्रामस्थ मंडळ दापोडे आणि ग्रामपंचायत कमिटी दापोडे यांच्या वतीनं हा क्रिकेटचा बिग शो आपण बघते. दापोडे प्रीमियर लीग 2020 काहीतरी नाविन्य बघायला मिळते. प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण स्पर्धा आहे, एक आगला वेगळा उपक्रम. देखिए, एक गांव की जब इस तरह की स्पर्धा रहती है तो वहाँ से टैलेंट उभरता है. जो युवा खिलाड़ी हैं उनका एक्सपीरियंस बढ़ता है. जो रेगुलर खिलाड़ी हैं उनको एक अलग तरह का टैलेंट मिलता है. जो एक्स क्रिकेटर है 40+ के ऊपर, उनका जो अनुभव है वो रेगुलर क्रिकेटर को मिलता है. तो इस तरह का जो कॉम्बिनेशन रहता है 3 in 1 का, उससे दापोडे का जो क्रिकेट है, दापोडे का वो काफी ऊपर जाएगा. अगदी बरोबर आपण सांगितलं. मागच्या डीपीएलचा आपण जर विचार केला, दापोडे प्रीमियर लीग 2019 मध्ये चॅम्पियन संघ राहिला होता ओमसाई दाबा. रनर अप टीम होती श्रुती इंटरप्राइजेस आणि 3ऱ्या क्रमांकावर 2 संघ होते, एसपी प्रतिष्ठान आणि आनंद इंटरप्राइजेस. मालिकावीर कोण तर नो डाऊट हर्षद चौधरी हिटमॅन, आणि उत्कृष्ट फलंदाज होता दापोडे गौरव प्रितेश पाटील, आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता तो म्हणजे हरिदास पाटील. इसका मतलब है कि ओम साई टीम अभी भी है, इस साल भी है डिफेंडिंग चैंपियन. सेमीफाइनल में देखना है, ये 2 ओवर काफी निर्णायक रहेंगे. यहाँ से टीए पाटिल स्पोर्ट्स चाहेंगे कि तेज रन आए. चेतन को गेंदबाजी दी गई, ऑन साइड के फील्ड को काफी कसा गया है. लॉन्ग लेग पे खिलाड़ी है, स्क्वायर लेग है, मिड विकेट स्ट्रैटिश है, वाइड लॉन्ग ऑन है, स्ट्रैटिश लॉन्ग ऑन है. चेतन येते 4थ्या षटकासाठी. चेंडू फुलटॉस भिरकावून दिले सीमारेषेच्या बाहेर. मॅक्झिमेशन यूज 6.
अतिशय पॉवरफुल फटका षटकार. दे बैठे थे वहां पर, जूजी फुलटॉस गेंद थी और गणेश इस गेंद को कहां छोड़ने वाले थे. गेंद को फेंक दिया उन्होंने चट्टानों के बीच गेंद को सर टकराने के लिए. कमाल का लैप स्वीप स्ट्रोक, 6 रन. यही मैं बता रहा था कि यहां से अब दोनों बैट्समैन की नजरें जम चुकी. यहां से ये 40 के ऊपर अपने टोटल को ले जाते टीम के तो फिर एक अच्छा मैच रहेगा. निश्चितच ज्याप्रमाणे गोलंदाजी आहे ती सुख संपदा या संघामध्ये टी ए पाटील अँड कंपनी या संघामधील देखील घातक गोलंदाजी आहे. निश्चितच प्रेक्षकांना एक अटीतटीचा सामना बघायला मिळेल. धावसंख्या धावपलकावर 22. चौथ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. चेतन आमच्यापासून दूर जाताना गणेश याच्या बॅट मधून निघालेला नेत्रदीपक षटकार आपण बघितला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. अच्छी वापसी की वहां पर. पहली गेंद पे चूक गए थे यॉर्कर डालने से. इस मरतबा वाइड यॉर्कर किया था, बल्ले के नीचे से गेंद निकल गई थी विकेट कीपर के पास. चेतन कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. ये चेतन कहीं ना कहीं थोड़ा साइड आर्म गेंदबाजी कर रहे हैं. क्रीज के कोने से किया था, सही निर्णय अंपायर का. टिप्पा खाने के बाद गेंद और बाहर की जानिब निकली थी. धावसंख्या 23. चेतन व्यासपीठाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका, टॉप एज. झेल मात्र सुटते. नजर आटी और दुर्घटना घटी. नहीं, दिखने में आसान और पकड़ने में मुश्किल. कभी कभी ऐसा होता है कि ज्यादा उत्साहित हो जाते हैं गेंदबाज, ओवर एक्साइटेड. ये देखिए मिस टाइम स्ट्रोक था और जज भी किया था उन्होंने, लेकिन कभी कभी हाथों से जाम जिस तरह छूट जाते हैं, कैच छूट गया. गणेश आता झेल सोडलेला आहे. आता मात्र निश्चितच कदाचित मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल असेल ती गणेशाची. गणेशाचा झेल मागात ठरू शकते सुख संपदा या संघाला. बिल्कुल, क्योंकि अब बैट्समैन के पास चारा ये है कि शॉट्स के लिए जाए. चेतन उलटा चेंडू हवेमध्ये आहे आणि पंचांचा इशारा देतो चौकार. Another bad delivery indeed, and very nicely put away, easily put away, clipping away dash ball through the backward square boundary. Fantastic timing in vacant area for 4. जबरदस्त शॉट बघायला मिळाला. 4 धावा पाहतो आपण. सचिन खेळतोय वैयक्तिक 11 धावांवर आणि गणेश खेळतोय वैयक्तिक 10 धावांवर. दोघांमध्ये चांगली भागीदारी 7व्या गड्यासाठी. यस, कहीं ना कहीं टीए पाटिल स्पोर्ट्स चाहेंगे कि 40 के ऊपर पहले जाया जाए, जिसकी कोशिश हो रही है. 28 रन हो चुके हैं. ये ओवर नंबर 4 चल रहा है. इसके बाद एक ओवर और बाकी है. चेतन चिटू बघूया हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेपावतोय. निखिल झेल टिपतोय. अजून एक फलंदाज बाद होते टी ए पाटील अँड कंपनी या संघाचा. पहले जब आप शॉट खेलते हैं तो सिर भी आसमान में जाता है. ऑन दी अप खेला था, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी थे, ताकत को नहीं झोंक पाए थे. बहुत सुंदर टेलीकास्ट आप देख रहे हैं जीटीसी के माध्यम से. टेलीकास्ट दुनिया का बिग बॉस जलपेश भोईर, सूरज और उनकी पूरी टेक्निकल टीम. आइए फिर से देखते हैं. सूरज मात्रे मेरे ख्याल से, यस, दूसरे एंगल से दिखाया जा रहा है. ड्राइविंग इन से पहले ही खेल बैठे थे.
सीधा लॉन्ग ऑन पे कैच. 7 बाद 28 अशी धावसंख्या धावपलकावर. रोशन येतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवर क्रमांक 9 वर खेळण्यासाठी. चेतन फुलट्या चेंडू गुडघे टेकून खेळलेला आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 मोर विकेट डाऊन. OUT. एक और विकेट टेक वाला काम रहा था. पोजीशन तो अपने आप को बहुत अच्छे से की थी, लेकिन कहीं ना कहीं शॉट बल्ले के बीचों बीच नहीं टकराया था. अब हम कह सकते हैं कठिनाइयां बढ़ती हुई यहाँ पर टीए पाटिल स्पोर्ट्स की. अब हवा भी बह रही है और टेनिस क्रिकेट में इस वक्त डीपीएल की हवा चलती हुई. 4 ओवर की समाप्ति. कुल मिलाकर रन बने 28 और विकेटें गिरी है 8. अतिशय खराब स्थिती बघायला मिळते ती टीए पाटील अँड कंपनी या संघाची. कारण 8 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 28. रोशन का साथ निभाने नए बैट्समैन आए हैं. विनीत आणि रोशनी जोडी खेळपट्टीवर आणि शेवटचे षटक घेऊन येते गोलंदाज निखिल. किमान 15 ते 16 धावा जरी आल्या तरी सिद्दीक बाबी सर एक चांगली फाइट बघायला मिळेल दोन संघांमध्ये. देखिए, कम से कम तो पहले 12 के ऊपर देखना चाहिए, क्योंकि 40 एक ऐसा लक्ष्य है. सामने की टीम में स्वयं कुंदन पाटिल प्रिंस ऑफ दापोडे एक अच्छे गेंदबाज हैं और उनकी गेंदें जो पिच होकर नीचे रहती है, एक ऐसी विकेट पे जो विकेट तेज है वहां पे उनको खेलना इतना आसान नहीं रहेगा. आखिरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज निखिल को. वेलकम सदा मात्रे. 40+ जय कालिका माता कालवार या संघाचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. आपलं सहर्ष स्वागत. ट्रॉफीज आ गए हैं वर्ल्ड कप 1983 की याद दिलाते हुए. निखिल राइट आर्म राउंड द विकेट. अतिशय चांगला चेंडू. गुड लेन्स पाडून चेंडू उचली घेऊन जाते. निर्धावच्या रूपाने एसटी रक्षक समीर याच्या हातामध्ये. देखिए, इस तरह की लेंथ इसे क्रिकेट में आइडियल डिलीवरी कहते हैं. हालांकि कौन बनाया था, गुडलेन पे गेंद को रखा था. टिप्पा खाने के बाद गेंद कौन बनाते हुए राइज होती हुई पहुंची विकेट कीपर के पास. निखिल पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाज विनीत याने. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 28. निखिल शॉर्ट रनअप. अजून एक चांगला चेंडू बघायला मिळते. जबरदस्त अटॅक, भेदक गोलंदाजी, तिखट मारा बघायला मिळते निखिल याचा. लगातार 3 चेंडू डॉट बॉल टाकलेले आहेत. अचूक टप्पा, लेंथ, लाईन आणि योग्य दिशा बघायला मिळते. आज मात्र ज्ञानदेव पाटील आणि मंदास याने खूपच इम्प्रेस केलं. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या 2-3 षटकांचा आपण जर विचार केला तर. पुन्हा एकदा निखिल चेंडूला आडव्या बॅटने खेळलेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न ठरू शकते, मात्र सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. फलंदाज पाहतो आपण या 2 धावसंख्येनिशी धावसंख्या 30. कितनी गेंदें बची है? 2 गेंदें बची है और आखिरी ओवर में रन बनाना बहुत ही कठिन हो रहा है. 4 चेंडू टाकलेले आहेत. फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. गोलंदाज निखिल यांनी देखील कंजूसी गोलंदाजी केलेली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट.
चेंडूला ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट घेता आला नव्हता. फक्त एकच धाव मिळेल फलंदाजाला. धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावपलकावर 31. बिल्कुल शॉर्ट ऑफ लेन गेंदे कर रहे हैं, कंधों के जोर से उठा रहे हैं. दूसरे लफ्जों में हम कह सकते हैं कि बैट्समैन के लगभग आली अंगावर इस तरह की गेंदबाजी हो रही है. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. 31 धावा धावपलकावर. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन बघायला मिळते, कारण उजवी आणि डावी जोडी खेळपट्टीवर. देखिए बल्लेबाजी ने कहीं ना कहीं टीए पाटिल की जो बहुत मजबूत थी उन्होंने निराश किया. मैं कह रहा था कि कुंदन पाटिल जी को कुंदन पाटिल को विकेट नहीं देना चाहिए था. ओवर काफी थे, जहाँ पे दूसरा रन नहीं था वहाँ उन्हें कॉल किया गया. निश्चितच वरची फली, मधली पाली आणि शेवटचं शेपूट मैदानाच्या आतमध्ये. टेल बैटिंग इस वक्त जूझती हुई. निखिल राइट आर्म राउंड द विकेट. अतिशय चांगला चेंडू, वेगवान चेंडू निघून जाते यष्टीरक्षक समीर याच्या हातामध्ये. डॉट बॉल. आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा 31 आणि 32 धावांचं लक्ष्य आहे सामना जिंकण्यासाठी सुख संपदा या संघाला. बिल्कुल 32 रनों की चुनौती है, ये किस तरह पूरी होती है आइए सुनते हैं. सौरभ कमेंटेटर सौरभ पाटिल और उनका साथ निभाएंगे जयवंत पाटिल. जो मुख्य प्रवेशद्वार आहे आणि त्या प्रवेशद्वाराजवळ बाईक्स पार्किंग केलेले आहेत. आपण पार्किंग झोन मध्ये पार्क करायचे आहेत. प्लीज बाईक पार्क केलेले आहेत. प्लीज आपण पार्किंग झोन मध्ये बाईक आपल्या पार्क करायच्या आहेत. युवा सेना उपतालुका प्रमुख योगेशजी दलवी हे व्यासपीठावर उपस्थित आहेत
आणि त्यांचा व्यासपीठावर शुभ सन्मान केला जाणार आहे. नितेशजी पाटील मी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते योगेशजी दलवी यांचा शुभ सन्मान करायचा आहे. नितेश पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सौरभ पाटील. थँक्यू जयवंत पाटील. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विंद्र मुकुरमदेव सर्व कार्य सुसर्वदा. आणि या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आणि या तमाम क्रिकेट रसिकांचं मी सौरभ पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. दोन संघांमध्ये सामना टी ए पाटील आणि सुखसंपदा. फलंदाजी केली टी ए पाटीलनं. धावफलकावरती धागावा लगावल्या 31 आणि 32 धावेचं. मी दापोडे गावचे शिक्षक आदर्श शिक्षक विनायकजी पाटील यांना विनंती करते सर आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपलं मी सहर्ष स्वागत करते. दापोडे प्रीमियर लीग 2020 मध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक कुंदन पाटील साहेब यांच्या वतीनं वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्या वतीनं. थँक्यू. 32 धावेची मात्र लक्ष या मैदानावरती येणार. 30 बॉल 32 धावा. क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष मोठं नसतं मात्र छोटं लक्ष आहे. छोटं लक्ष मोठं कसं करता येईल ते मात्र गोलंदाजावरती मात्र अवलंबून असेल. तर माझ्यासोबत गुणलेखक अल्पेशजी गायकवाड यांचे सुद्धा स्वागत. त्याचप्रमाणे ओमकार शेट्टी समालोचक सिद्दीकजी भावे जयवंतजी पाटील यांच्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी स्वागत करतो आहे. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज तर कुंदन पाटील पहिला गोलंदाज. मात्र कॉमेडिटर ओमकार शेट्टे यांच्याकडनं कुंदन पाटीलने जर हॅट्रिक संपादित केलं तर 2323 रुपयाचं पारितोषिक कुंदन पाटीलसाठी. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक कुंदन पाटील आणि फलंदाज मैदानावरती ज्ञानदेव आणि संतोष अशी सलामीची जोडी. तर लॉंग ऑन आणि मिड विकेटला सचिन पाटील आणि लॉंग ऑनला बघू शकाल लाखो दिलो की धडकन गणूभाई. लाखो दिलो की धडकन गणूभाई लॉंग ऑनला. गेम ऑन. इथे सामना सुरू होतोय. पहिला गोलंदाज P1चं पहिलं षटक कुंदनजी पाटील. स्ट्राईक एंडला पाहू शकाल ज्ञानदेव पाटील. नो स्ट्राईकला संतोष. ज्ञानदेव आणि संतोष अशी सलामीची जोडी सुखसंपदा संघाची. तर पहिला गोलंदाज कुंदन पाटील गोलंदाजी मार्फत पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट फेकण्याचे सज्ज. समोर फलंदाज ज्ञानदेव पाटील साठी पहिलाच बॉल यावला मात्र पॉइंटच्या दिशेनं तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. या एका धावेनं माझा श्री गणेशच्या मात्र ओपन झाला. यावेळेला मैदानावरती सुख संपदा संघाच्या 32 धावेची गरज आहे. आता मात्र 30 बॉलवरती 32 धावा करायच्या होत्या. आता 29 बॉलवरती कराव्या लागतील 31 धावा. लक्ष छोटा आहे मात्र यावेळेला गोलंदाजी चांगली झाली तर क्रिकेटमध्ये कोणतेही लक्ष मोठं नसतं. यावेळेला या षटकातील पुढचा बॉल स्ट्राईक एंडला संतोष साठी. या षटकातील पुढचा चेंडू यावेळेला मात्र फ्रंट फुटला आले. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत. कोणती चुकी होणार नाहीये. पहिला फलंदाज मैदानातनं बाहेर. यावेळेला सुखसंपदा संघाचा बॅक टू द पॅव्हिलियन.
पहिला गडी बाद झालाय यावेळेला मैदानामध्ये. तर वन डाऊन साठी नवीन फलंदाज मैदानामध्ये मंदास. तर या षटकातील पुढचा बॉल नांदेव साठी. यावेळेला हा मात्र हलक्या हातानं चेंडू आता मात्र लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक आहेत गणेश. चेंडू उचलतील फेकतील दुसरी धाव घातक करू शकेल. यावेळेला मात्र दुसरी धाव घेण्याचे काय मात्र मान दुसरा फलंदाज यावेळेला मैदानातनं बाहेर. काय गरज होती जिथे एक धाव होती दुसरी धाव घेण्याचा मानस दाखवला आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र दुसरा फलंदाज बाद झाला. यावेळेला सुखसंपदा संघाचा आता नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती सुरेंद्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. यावेळेला पहिल्या बॉलवरती एक धाव, दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसऱ्या धाववरती एक धाव आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. या षटकातील चौथा चेंडू समोर फलंदाज नांदेव पाटील साठी. यावेळेला हा बॉल चांगला आहे पडल्यानंतर खाली जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव बॉल, या निर्धाव बॉलनं धावफलकावरती धावा मात्र दोन धावा 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज कुंदन पाटीलनं चांगली गोलंदाजी. पिवांच्या पावट्याच्या षटकामध्ये 2 फलंदाज बाहेर असतात तिथे चांगली गोलंदाजी करतोय यावेळेला कुंदन पाटील. तर या षटकातील पुढचा बॉल राईट मोर द विकेट टाकणे सज्ज नांदेव पाटील साठी. यावेळेला बॉलला उडवलाय चेंडू आता मात्र गेला मिडॉनला मिन विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत सचिन. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा पुढे जातील. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल मात्र धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 3 धावा. 3 धावा 32 धावेची गरज होती मात्र पहिल्या 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात कुंदन पाटीलला. आता या षटकातील शेवटचा चेंडू समोर फलंदाज सुरेंद्र साठी. नवीन फलंदाज आलाय या मैदानावरती 4थ्या क्रमांकावरती सुरेंद्र. तर या षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज राईट मोर द विकेट. यावेळेला हाफ चेंडू मात्र ऑन साईडला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव एका शिवाय काहीच मिळणार नाहीये. एकच धाव आणि षटक क्रमांक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात. सुखसंपदा संघाच्या 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 4 धावा आणि 2 फलंदाजांच्या माध्यमातून दुसरं षटक यावेळेला मात्र टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज देवानंदचा वापर. कॅप्टन कुल देवानंद यावेळेला गोलंदाजीसाठी.
क्षेत्ररक्षकाची भूमिका पाहू शकाल. यावेळेला मात्र स्क्वेअरलेगला, मिड विकेटला, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि पॉईंटच्या दिशेनं या षटकातील पहिलाच बॉल राईट मोर द विकेट सुनेसाठी. यावेळेला हलक्या हातानं मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र येतील तोपर्यंत मात्र यावेळेला थोडी खराब क्षेत्ररक्षक दुसऱ्या अटेला रनआउटची संधी. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात लागलेला दुसरा झटका यावेळेला मैदानावरती सुखसंपदा संघाला. धावा यावेळेला 5 धावा 3 गणांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती समीर. समीर नवीन फलंदाज मैदानावरती यावेळेला 5व्या क्रमांकावरती. धावफलकावरती धावा 5 धावा 32 धावेची गरज आहे. धावफलकावरती धावा 5 लागल्यात या मैदानावरती. या षटकातील पुढचा बॉल समीर साठी. देवानंद टू समीर. पुढचा बॉल टाकणे सज्ज. यावेळेला हलक्या हाताने या जमला केलाय मात्र चेंडू यावेळेला गेलाय तो कव्हरच्या दिशेनं. मात्र यावेळेला 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा 7 धावा 7 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी होतीये टी ए पाटील संघाच्या बाजूनं. मात्र अशी गोलंदाजी केली तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज देवानंद. अजून या षटकातील 4 बॉल शिल्लक असतील देवानंदचे. श्री गणेश यावेळेला मात्र आपलं 2 खातं खुलं केलं जातं समीरनं. तर या षटकातील पुढचा बॉल पुढचा बॉल स्विच हिट रेवाचा वापर. यावेळेला मात्र चेंडू वाढच्या वेगानं चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेनं. आलेला दर्जेदार चौकार 4 धावा. वरती धावा 4 न वाढतील 11 धावा. रिवर्सचा वापर केला समीरनं. पहिल्या बॉलवरती मात्र आपलं खातं खुलं केलं 2 न. त्यानंतर चौकार आला. अजून या षटकातील 3 बॉल शिल्लक असतील. मग धावा 32 आहे. धावफलकावरती धावा 11 लागल्यात. दुसरं षटक चालू मागस्त. गोलंदाज देवानंद. तर या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज समीर साठी. समीर टू देवानंद. यावेळेला उचललाय चेंडूला. चेंडू यावेळेला गेला स्क्वेअर लेगला. 1 बाउन्स इंटू द रूप आणि हा आलेला बॅक टू बॅक दुसरा चौकार समीरच्या बॅटमधनं. या चौकारानं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 15 धावा. 2 बॉल वरती 2 चौकार दाखवला. यशकारी पुढचा बॉल. यावेळेला मात्र यष्टा उद्ध्वस्त. दांडी गुल केली जाते समीरची. मला समीरला जावं लागेल माघारी. लागलेला चौथा धक्का सुख संपदा संघाला.
लागलेला चौका धक्का. समीरनं मात्र यावेळेला समीर बाद झाला. धावफलकावरती धावा 15. अजून या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या देवानंदनं. 11 धावा खर्च केल्या. कुठेतरी मी म्हणेन खराब गोलंदाजी झाली. मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती कुंदन पाटीलनं. धावा खर्च केल्या होत्या 4 आणि मात्र एका फलंदाजाला बाद केलं होतं. आता मात्र लेफ्टी फलंदाज 5व्या क्रमांकावरती भावेश, लेफ्ट हँडर भावेश यावेळेला मैदानावरती. क्षेत्ररक्षण थोडस मात्र आकारलेलं पाहू शकाल. लॉंग ऑन प्रशांत. तर या षटकातील शेवटचा बॉल यावेळेला उडवलाय. हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत. कोणती चुकी होणार नाहीये. लागलेला हा 5वा धक्का. तर नेक्स्ट मॅच ओमसाई ढाबा अर्थातच संतोषदा कोळी यांची टीम आपल्याला इनेक्शन मध्ये दिसेल. दिनेशदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या टीमचे जे प्लेयर्स आहेत त्यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या आमच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं. तुमची टीम तिथे तुमची वाट पाहते. नेक्स्ट मॅच तुम्हाला खेळायचं आहे. ओमसाई ढाबा संतोष कोळी ज्या टीमचे ओनर आहेत त्या टीमच्या ऑल प्लेयर्सला ही सूचना आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून आम्ही देतोय. तुमचा कॅप्टन तुम्हाला इन्व्हाइट करतोय. धावफलकावरती धावा 2 षटकाच्या माध्यमातून 15 धावा लागल्यात. अजून येणारे 18 बॉल कराव्या लागतील. 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केला कुंदन पाटीलनं. दुसरी ओव्हर कुठेतरी मी म्हणेन माग ठरली. तर 2 चौकार नसते आले तर मॅच मध्ये अजून मजा आली असती. आता 18 बॉल 17 धावेची गरज. चेंडू जास्त आहेत मात्र धावा कमी आहेत. तर गोलंदाजी कशी होतीये तर तिसरं षटक टाकणे सज्ज झालाय गोलंदाज मोहित पाटील. सातव्या क्रमांकावरती यावेळेला नवीन फलंदाज चेतन पाटील मैदानामध्ये. सलामीला आलेला फलंदाज ज्ञानदेव पाटील अजूनही मात्र मैदानामध्ये आहेत. तर मात्र 18 धावा 17 धावेची गरज आहे. तर कशा प्रकारे ही मॅच होईल या मैदानावरती. गोलंदाज मोहित पाटीलचा वापर केला जातोय. सांघिक कोट्यातले तिसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज मोहित. या षटकातील पहिलाच बॉल राईट आर्म विकेट टाकण्यासाठी सज्ज झालाय मोहित. तू चेतन. यावेळेला मात्र काय मात्र स्ट्रोक दाखवला. यावेळेला स्विच हिटचा वापर मात्र यावेळेला हा आलेला चौकार 4 धावा. काय स्ट्रोक होता. बॅकफुटला जाऊन यावेळेला स्विच हिट. सुरेख मात्र यावेळेला फटका दाखवला तो चेतन पाटीलनं. स्वतःचं अकाउंट खुलं केलं 4 न. धावफलकावरती धावा 19 धावा. चांगला फटका दाखवला मी म्हणेन यावेळेला चेतननं. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. तर मात्र इथे मी म्हणेन या चौकारानं मॅच खुली होतीये. अजूनही मात्र धावफलकावरती धावा लागल्यात 19. अजून 13 धावेची गरज आहे. तर असे कधील पुढचा बॉल राईट मोर द विकेट चेतन पाटील साठी. यावेळेला फ्रंट फुटला येऊन मात्र यावेळेला चेंडू झालाय मेन विकेटला. क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. यावेळेला मैदानावरती 21 धावा. 21 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा.
तर या षटकातील पुढचा बॉल चेतनसाठी. यावेळेला सुरेख फटका आहे. यावेळेला हलक्या हाताने मध्ये स्विच केला चेंडूला. क्षेत्ररक्षक येणार मात्र कव्हर मधनं रनआउटची संधी. इथे मात्र वाऱ्याच्या वेगानं 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेनं धापलकावरती धावा पाहू शकाल. यावेळेला 23 धावा. तेवीस धावा धावपलकावरती. यावेळेला पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा. आता मध्ये धावपलकावरती धावा 23 लागल्यात. अजूनही 9 धावेची गरज. 9 धावेची गरज यावेळेला मैदानावरती. तर या षटकातील पुढचा बॉल टाकण्याचा मोहित तो चेतन फ्रंटफुटला आले मात्र यावेळेला बॉलला चेंडू फ्लश झाला. चेंडू मागे जातोय आणि लेगबायच्या स्वरूपात 1 धाव. या एका धावेनं धावपलकावरती धावा लागल्यात 24 धावा. 24 धावा धावपलकावरती. अजूनही 8 धावेची गरज आहे. स्ट्राईक रोटत होते 1 धावेनं. मात्र ज्ञानदेव पाटील जो सलामीला आलाय तो अजूनही स्ट्राईक एनला आहे. या मैदानावरती 8 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी सुखसंपदा संघाला या मैदानावरती. या मैदानावरती या चक्रातील पुढचा बॉल ज्ञानदेव पाटील साठी. यावेळेला हा फटका लागला सुरेख बेल विकेटच्या डोक्यावर. यावेळेला चेंडू जाईल 1 बाउंस इंटू रोप. कव्हरच्या दिशेने आलेला ज्ञानदेव पाटीलच्या बॅट मधनं दमदार फटका. चौकार 4 धावा. वेलकम दरम्यान आगमन झालेलं आहे वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आणि त्याचे प्रेसिडेंट अध्यक्ष प्रेमनाजी पाटील साहेब. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रकाशजी पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत. सदस्य वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे दोन्ही मान्यवरांचं मी सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मैदानामध्ये बॉल पाठवायचा आहे. तर जयवंत पाटील माझे साथी समालोचक यांना विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. जयवंत पाटील जी. दिवेश पाटील जर कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. दिवेश पाटील. अठ्ठावीस धावा धावपलकावरती. 4 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल मैदानावरती. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी. इथं मॅच खुली झाली आहे या मैदानावरती. यावेळेला हा फटका चांगला आहे मात्र चेंडू गेलाय थर्ड मॅनच्या दिशेनं. तिथं क्षेत्ररक्षण खराब आणि हा विजयी फटका आणि ही मॅच जिंकली आहे या मैदानावरती सुख संपदा संघाने. आणि हा 70वा चौकार यावेळेला ज्ञानदेव पाटीलच्या बॅट मधनं जिंकलेली संघ मात्र यावेळेला जिंकलाय तो सुख संपदा संघ. हडलक टी ए पाटील संघ.